टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पन्हागडावरील सर्व नागरिकांच्या वतीने आज एक महत्त्वाची मीटिंग घेण्यात आली। त्या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आले आहे की वर्ल्ड हेरिटेज साइट नॉमिनेशनमध्ये पन्हाग गेलेला आहे, तर त्याला आमच्या गाववाल्यांचा पूर्णपणे विरोध आहे। आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये 11 किल्ल्यामध्ये वस्ती नाही, एकच किल्ला पन्हागड असा आहे की तिथं अंदाजे 300-400 वर्षापूर्वीपासूनची वस्ती आहे। आणि इथं वस्ती असल्यामुळं हा किल्ला त्यातून वगळून अन्य ठिकाणी कोणताही महाराष्ट्रातील किल्ला घेतला तर चालेल आणि गाववाल्यांचा आमचा वर्ल्ड हेरिटेजला विरोध राहील। केंद्र शासन किंवा राज्य शासनाने पन्हाळगडाचा जो वर्ल्ड हेरिटेजमध्ये ऐतिहासिक जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी कारवाई सुरू आहे, त्यासाठी आम्ही पन्हाळ्याचे सर्व नागरिकांची एकत्र मीटिंग घेतली आणि या गोष्टीला कडाडून आणि तीव्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नाही तर देशातील एकमेव असा किल्ला आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आणि इथं जवळ 80-70 वर्षापूर्वी इथं नगरपालिका स्थापन झालेली आहे। इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे, इथं जवळ 3,500 इतकी लोकसंख्या आहे। पण हा किल्ला जर का जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीचे शासकीय कार्यालयसुद्धा हलवले जातील। या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत। वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे, या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक इमारती सुस्थितीत आहेत त्या आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसास्थळात समावेश करून या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे, या गोष्टीला शासनाला आम्ही आज या नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पन्हाळ्याचा समावेश करू देणार नाही। यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाईसाठी आम्ही सर्व पन्हाळकर सज्ज आहोत। वर्ल्ड हेरिटेजमध्ये घेण्यासाठी एकूण जे 12 किल्ले आहेत त्यामध्ये पन्हाळा किल्ल्याचा समावेश केलेला आहे, पण बाकीचे जे 11 किल्ले आहेत त्या किल्ल्यावर मानवी वस्ती नाही आहे। परंतु पन्हाळा असा एकमेव किल्ला आहे की ज्या किल्ल्यावर 400-500 वर्षापासूनची इथे या ठिकाणी वस्ती आहे आणि या ठिकाणी नागरिक वस्ती असल्यामुळेच या ठिकाणचे जे सगळे मॉन्युमेंट आहेत ते चांगल्या अवस्थेत आहेत। आणि रायगडसारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी वस्ती नसल्यामुळे तिथले सगळे किल्ले मॉन्युमेंट नामशेष झालेले आहेत। पण केवळ आमच्या मानवी वस्तीमुळे किंवा आमच्या नागरिकांच्यामुळे हे मॉन्युमेंट राहिलेले आहेत। पण नागरिकांच्या हक्कावरच जर गदा आणून आणि पूर्ण नागरिकांना अंधारात ठेवून हे जे वर्ल्ड हेरिटेजचं काम चालू आहे त्याबद्दल आमचा सर्व नागरिकांचा याला तीव्र विरोध राहील। आणि आम्ही भविष्यात या वर्ल्ड हेरिटेजला शेवटपर्यंत आम्ही विरोध करून नागरिकांच्या व्यवसायावर, नागरिकांच्या हक्कावर, नागरिकांच्या बांधकामावर जर बंधनं येत असतील तर आम्हाला हा वर्ल्ड हेरिटेजला आमचा पूर्णपणे विरोध राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।